नमस्कार, तुम्हा सर्वांचं @रिव्हिजन बुक एमपीएससी यूपीएससी मध्ये स्वागत आहे. या लेक्चर मध्ये आपण भारताचे महान्यायवादी म्हणजेच अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया हा चॅप्टर बघणार आहोत. काही विद्यार्थी या चॅप्टरला तेवढं महत्त्व देत नाहीत. मात्र आपण स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आहोत आणि त्या नात्याने सिलेबस मध्ये दिलेला प्रत्येक पॉइंट हा आपल्यासाठी महत्त्वाचाच असला पाहिजे. त्यामुळे या चॅप्टरला इग्नोर न करता हे लेक्चर शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा. महान्यायवादी या पदाची जी तरतूद आहे ती राज्यघटनेच्या आर्टिकल 76 मध्ये दिलेली आहे आणि ते देशातील सर्वोच्च कायदा अधिकारी आहेत. ज्यावेळेस आपण महान्यायवादी या पदावर नियुक्त होण्यासाठी कोणती पात्रता लागते हे बघत असतो, त्यावेळेस एकच गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे जी पात्रता सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्त होण्यासाठी लागते, तीच पात्रता महान्यायवादी या पदावर नियुक्त होण्यासाठी लागते. आता या ठिकाणी आपल्याला हे माहीत असणं गरजेचं आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्त होण्यासाठी कोणत्या अटी आहेत किंवा त्यासाठी कोणती पात्रता लागते. तर त्यामध्ये पहिली अट अशी आहे की ते भारताचे नागरिक असले पाहिजेत. त्याचबरोबर त्यांनी कोणत्याही उच्च न्यायालयात 5 वर्ष न्यायाधीश म्हणून काम केलेलं असलं पाहिजे किंवा त्यांनी कोणत्याही उच्च न्यायालयात 10 वर्ष वकिली केलेली असली पाहिजे किंवा राष्ट्रपतीच्या मते ते नामांकित कायदेपंडित असायला पाहिजेत. आता या 3 अटीपैकी कोणतीही एक अट ते पूर्ण करत असले आणि ते जर भारताचे नागरिक असतील तर त्यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती केल्या जाऊ शकते. बरोबर आहे. यानंतर आपण हे हे बघूया की महान्यायवादी यांची नियुक्ती कोण करतं. तर महान्यायवादी यांची जी नियुक्ती आहे ती राष्ट्रपती करतात. परत एकदा सांगतो, महान्यायवादी यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्त होण्यासाठी जी पात्रता लागते तीच पात्रता महान्यायवादी या पदावर नियुक्त होण्यासाठी लागते. यांची नियुक्ती कोण करतं आणि त्या पदासाठी लागणारी पात्रता हे बघितल्यानंतर त्यांच्या कार्यकाळाची माहिती बघत असताना आपल्या हे लक्षात येतं की राज्यघटनेमध्ये महान्यायवादी पदाचा कार्यकाळ नमूद केलेला नाहीये. म्हणजेच त्यांचा कार्यकाळ किती असेल याबद्दल राज्यघटनेमध्ये सांगितलेलं नाहीये. त्याचबरोबर त्यांना पदच्युत करण्याविषयीची कारणे व प्रक्रिया राज्यघटनेमध्ये दिलेली नाही. म्हणजे ज्यावेळेस राष्ट्रपती त्यांना पदावरून दूर करतात त्यावेळेस त्यांना कुठल्या कारणावरून दूर केलं पाहिजे किंवा त्यांना दूर करत असताना कुठल्या प्रक्रियेने दूर केलं पाहिजे याबद्दल राज्यघटनेमध्ये काहीच माहिती दिलेली नाही. म्हणजेच राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंतच ते पदावर राहू शकतात आणि याचाच अर्थ असा होतो की राष्ट्रपती त्यांना केव्हाही पदावरून दूर करू शकतात आणि ज्यावेळेस त्यांना आपल्या पदाचा राजीनामा सादर करायचा असतो तर ते राजीनामा राष्ट्रपतींकडे सादर करतात. त्याचबरोबर ज्यावेळी सरकार म्हणजेच मंत्रिमंडळ राजीनामा देतं किंवा त्या जागी दुसरं सरकार येतं त्यावेळी महान्यायवादी हे देखील आपल्या पदाचा राजीनामा देतात आणि त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे असं काही नाही. ते प्रथेनुसार चालत आलेलं आहे आणि त्यामागचं कारण असं आहे की महान्यायवादी यांची जी नियुक्ती आहे ते सरकारच्याच सल्ल्यानुसार केली जाते आणि जे सरकार राजीनामा देतंय किंवा त्या ठिकाणी जर दुसरं सरकार येत असेल तर त्यांनी देखील राजीनामा दिला पाहिजे. हे प्रथेनुसार चालत आलेलं आहे आणि ते राजीनामा देतात. त्याचबरोबर महान्यायवाद्याचं जे वेतन आहे त्याबद्दल घटनेमध्ये काहीच ठरवलेलं नाहीये. म्हणजेच त्यांना वेतन किती दिलं पाहिजे याबद्दल घटनेत सांगितलेलं नाहीये. त्यांना जे वेतन मिळतं ते राष्ट्रपती ठरवतील त्याप्रमाणेच मिळतं. आतापर्यंत आपण महान्यायवादी या पदाच्या नियुक्तीबद्दल आणि कार्यकाळांच्या तरतुदीबद्दल बघितलं. आता त्यांची कार्य व कर्तव्ये कोणती आहेत ते बघूया. भारत सरकारचा मुख्य कायदा अधिकारी म्हणून कार्य करत असताना महान्यायवादी यांचे काही कार्य व कर्तव्य आहेत. त्यामध्ये पहिलं कर्तव्य आहे राष्ट्रपतीने त्यांच्याकडे पाठवलेल्या मुद्द्यावर भारत सरकारला कायदेशीर सल्ला देणे. समजा उदाहरणार्थ राष्ट्रपतीने त्यांच्याकडे यूसीसीचा मुद्दा पाठवला आहे तर या मुद्द्यावरती भारत सरकारला कायदेशीर सल्ला देणं हे महान्यायवादी यांचं कर्तव्य आहे. त्याचबरोबर राष्ट्रपतीने सोपवलेली कायदेशीर स्वरूपाची जी काही इतर कामं आहेत ती करणं देखील महान्यायवादी यांचं कर्तव्य आहे. त्याचबरोबर राज्यघटना किंवा इतर कायद्यातच जर तसं सांगितलेलं असेल तर ती कार्य करणं देखील महान्यायवादी यांचं कर्तव्य आहे.
यानंतर आपण हे बघूया की राष्ट्रपती त्यांच्याकडे कशा स्वरूपाची कार्य सोपवतात. यांचं पहिलं कार्य हे आहे की भारत सरकारशी संबंधित सर्व खटल्यामध्ये भारत सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणे. म्हणजेच ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालयामध्ये भारत सरकारच्या विरोधात एखादा खटला चालू असतो, तर त्या खटल्यामध्ये भारत सरकारच्या वतीने बाजू मांडण्याचं काम हे महान्यायवादी यांचं असतं. त्याचबरोबर राज्यघटनेच्या कलम 143 नुसार राष्ट्रपतीने सर्वोच्च न्यायालयाकडे पाठवलेल्या बाबीमध्ये भारत सरकारचं प्रतिनिधित्व करणे. आता आर्टिकल 143 मध्ये काय सांगितलेलं आहे, तर राष्ट्रपती हे सार्वजनिक मुद्द्याच्या बाबीवर सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात आणि अशा वेळी सर्वोच्च न्यायालयामध्ये भारत सरकारचं प्रतिनिधित्व करण्याचं काम हे महान्यायवादी यांचं आहे. त्याचबरोबर भारत सरकारशी संबंधित कोणत्याही खटल्यामध्ये भारत सरकारच्या वतीने उच्च न्यायालयात बाजू मांडणे. समजा जर एखाद्या हायकोर्टमध्येच भारत सरकार विरुद्ध जर एखादा खटला चालू असेल, तर त्या हायकोर्टमध्ये देखील भारत सरकारच्या वतीने बाजू मांडण्याचं जे काम आहे ते महान्यायवादी हे करतात. एकंदरीत हे राष्ट्रपतीने महान्यायवादी यांच्यावर सोपवलेली कार्य आहेत, जे की महान्यायवादी यांना करावे लागतात आणि ते त्यांचं कर्तव्य असतं. आता जसं त्यांचं कार्य व कर्तव्य आहेत, तसेच त्यांना काही अधिकार देखील आहेत आणि ते अधिकार कोणते आहेत ते आपण या स्लाइडमध्ये बघणार आहोत. यामध्ये पहिला अधिकार आहे तो म्हणजे अधिकृत कामे पार पाडण्यासाठी भारतीय क्षेत्रातील सर्व न्यायालयामध्ये बाजू मांडण्याचा महान्यायवादी यांना अधिकार आहे. आता तुम्हाला जर आठवत असेल तर आपण पाठीमागच्या स्लाइडमध्ये जेव्हा महान्यायवादी यांचे कार्य व कर्तव्य बघत होतो, तर त्या ठिकाणी त्यांचं एक कर्तव्य हेही आहे की भारत सरकारच्या विरोधात ज्या कुठल्या न्यायालयामध्ये खटला चालू आहे, तर त्या न्यायालयामध्ये भारत सरकारच्या वतीने बाजू मांडण्याचं कर्तव्य हे महान्यायवादी यांचं आहे आणि त्यामुळे त्यांना तसा अधिकार देणं सुद्धा गरजेचं आहे. त्यामुळे त्यांना हा अधिकार देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या कामकाजात किंवा त्यांच्या संयुक्त बैठकीत व संसदेच्या ज्या समितीचे ते सदस्य असतील त्यामध्ये सहभागी होण्याचा व बाजू मांडण्याचा त्यांना अधिकार आहे. आता आपल्याला माहिती आहे संसदेमध्ये 2 सभागृह आहेत, राज्यसभा आणि लोकसभा. तर या दोन्ही सभागृहाच्या कामकाजामध्ये त्यांना सहभाग घेण्याचा व बाजू मांडण्याचा अधिकार आहे. त्याचबरोबर या सभागृहांच्या संयुक्त बैठकामध्ये सुद्धा सहभागी होण्याचा व बाजू मांडण्याचा अधिकार आहे. त्याचबरोबर संसदेचा ज्या समितीचे ते सदस्य असतील त्या समितीमध्ये सहभागी होण्याचा आणि बाजू मांडण्याचा अधिकार त्यांना आहे. मात्र त्यांना मतदानाचा अधिकार नाहीये. त्याचबरोबर त्यांच्या अधिकारामध्ये संसद सदस्यांना मिळणारे सर्व विशेष अधिकार, संरक्षण व फायदे हे देखील त्यांना मिळतात आणि हा देखील त्यांचा अधिकार आहे. आता ज्या प्रकारे त्यांना अधिकार देण्यात आलेले आहेत, त्याचप्रमाणे कामामध्ये गुंतागुंत व संघर्ष टाळण्यासाठी त्यांच्यावर काही मर्यादा घालून दिलेल्या आहेत. त्या मर्यादेमध्ये पहिली मर्यादा अशी आहे की त्यांनी भारत सरकारविरुद्ध सल्ला देता कामा नये, तसेच भारत सरकारविरुद्ध खटलाही चालवता कामा नये. कारण त्यांची जी नियुक्ती आहे ती सरकारने केलेली असते आणि ती सरकारच्या वतीने बाजू मांडण्यासाठी केलेली असते आणि असं असताना देखील ते जर सरकारविरुद्धच जर इतरांना सल्ला देत असतील किंवा इतरांच्या वतीने जर खटला चालवत असतील, तर त्यांच्या कामामध्ये संघर्ष तयार होऊ शकतो. त्यामुळे त्यांच्यावरती ही मर्यादा घातलेली आहे. त्याचबरोबर ज्या प्रकरणात शासनाने त्यांचा सल्ला मागितला असेल किंवा शासनाच्या वतीने शासनाची बाजू मांडण्यास सांगितली असेल, अशा प्रकरणामध्ये त्यांनी अन्य कोणालाही सल्ला देऊ नये किंवा अन्य कोणाच्याही वतीने खटला चालवू नये. त्याचबरोबर भारत सरकारच्या परवानगीशिवाय फौजदारी खटल्यात आरोपीची बाजू मांडू नये. आता याचा अर्थ असा होतो का की ते फौजदारी खटल्यामध्ये आरोपीची बाजूच मांडू शकत नाहीत? तर याचा अर्थ तसा होत नाही. तर त्यांना जर फौजदारी खटल्यामध्ये आरोपीची बाजू मांडायची असेल, तर त्या अगोदर त्यांना भारत सरकारची परवानगी घ्यावी लागते. मात्र परवानगी न घेता फौजदारी खटल्यामध्ये ते आरोपीची बाजू मांडू शकत नाहीत. त्याचबरोबर ते जर सिव्हिल खटला असेल म्हणजे जे दिवाणी जर खटला असेल, तर त्या दिवाणी खटल्यामध्ये त्यांना भारत सरकारची परवानगी घेण्याची गरज नसते. ती
परवानगी न घेताही ते दिवाणी खटल्यामध्ये आरोपीच्या बाजूने बाजू मांडू शकतात. त्याबरोबर चौथी मर्यादा ही आहे की भारत सरकारच्या परवानगीशिवाय ते कोणत्याही निगमात किंवा मंडळात संचालक पद स्वीकारू शकत नाहीत. म्हणजेच त्या भारत सरकारची जर परवानगी घेतलेली नसेल तर ते परवानगी न घेता एखाद्या निगमात किंवा महामंडळात संचालक पद स्वीकारू शकत नाहीत. आणि त्यांना जर ते पद स्वीकारायचं असेल तर त्या अगोदर त्यांना भारत सरकारची परवानगी घ्यायला लागेल. त्यांच्यावर काही मर्यादा जरी घातलेल्या असल्या तरी देखील ते भारत सरकारचे पूर्णवेळ सल्लागार नाहीत. त्याचबरोबर ते सरकारी कर्मचारी देखील नाहीत आणि त्यांना खाजगी कायदा व्यवसाय करण्यास प्रतिबंध देखील घातलेला नाही. आणि याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवा की भारताच्या महान्यायवादी व्यतिरिक्त भारत सरकारचे इतर कायदा अधिकारी आहेत आणि ते म्हणजे सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया आणि ऍडिशनल सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया. आणि हे जे आहेत ते महान्यायवादी यांना अधिकृत जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी त्यांना सहकार्य करतात. आणि हे जे महान्यायवाद्याचे पद आहे फक्त तेच पद राज्यघटनेने निर्माण केलेलं आहे. म्हणजेच कलम 76 मध्ये सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया आणि ऍडिशनल सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया यांचा उल्लेख नाहीये. या गोष्टी लक्षात ठेवा. परत एकदा सांगतो, भारताच्या महान्यायवादी व्यतिरिक्त भारताचे इतर दोन कायदा अधिकारी आहेत. त्यामध्ये सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया व ऍडिशनल सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया हे येतात. आणि ह्या दोघांचं काम काय आहे तर ते महान्यायवादी यांना अधिकृत जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी सहाय्य करतात. आणि यांचे जे पद आहे ते घटनेने निर्माण केलेलं नाही. कलम 76 मध्ये फक्त महान्यायवादी यांचाच उल्लेख आहे. तसेच महान्यायवादी हे केंद्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य नसतात, कारण सरकारी स्तरावर कायदेविषयक बाबीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळात स्वतंत्र कायदा मंत्री असतात. आता यानंतर आपण महान्यायवादी यांच्या पदाच्या ज्या तरतुदी आहेत किंवा त्यांना जे अधिकार मिळतात ते कुठल्या आर्टिकलमध्ये काय तरतूद केलेली आहे ते बघूयात. तर सुरुवातीला आपल्याला माहिती आहे की महान्यायवादी यांच्या पदाची जी तरतूद आहे ती आर्टिकल 76 मध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर आर्टिकल 88 मध्ये संसदेची सभागृह व समिती यांच्या संदर्भात जे महान्यायवाद्यांचे अधिकार आहेत ते दिलेले आहेत. त्याचबरोबर कलम 105 मध्ये महान्यायवादी यांचे अधिकार, विशेष अधिकार आणि संरक्षण याबद्दल सांगितलेलं आहे. तर आतापर्यंत आपण महान्यायवादी यांची नियुक्ती, कार्यकाळ, कार्य, मर्यादा, अधिकार असे एकंदरीत महान्यायवादी यांच्याबद्दलचे सर्वच मुद्दे बघितलेले आहेत. आणि शेवटी तुमच्यासाठी एक प्रश्न आहे, तो म्हणजे सध्याचे अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया कोण आहेत आणि ते कितवे अटॉर्नी जनरल आहेत, या दोन प्रश्नांची उत्तरे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. या लेक्चरमध्ये दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जय हिंद.